महाराज गावामध्ये नाही पाहिजे. तुकोबारांच्या भजनाने त्रास होतो. त्या पाटलाने असा विचार केला, म्हटले ही जर लोक तुकोबारांच्या भजनाला कंटाळून गाव सोडून गेली तर म्हटले पाटील की कुणाच्या जीवावरती करायची. त्याच्यापेक्षा एक हाबपा आकललेला परवडला. होय, त्याच्यापेक्षा एक हाबपा आकललेला काय घेणं दे नाही महाराज. संत कळत नाही तो महाराज, संत कळत नाहीत महाराज. बरं का, संत तसं त्यांचं दिसणं, त्यांचं आसनं, त्यांचं बसणं, त्यांच्या सर्वच कृती सामान्य माणसांच्या सहज लक्षामध्ये येतील अशा नसतात महाराज. तुकोबारायांचं महत्त्व त्या कालीन लोकांना कळलं नाही आणि मग मात्र तुकोबारायांनी पाटलांना अशा प्रकारे निरोप पाठवला. पाटलांनी तुकोबारांना निरोप पाठवला. म्हणले तुकोबाराय, तुमच्या भजनाने खूप त्रास होतो लोकांना. एक काम करावं लागतंय तुकोबाराय, जर भजन करायचं असेल तर गावात राहता येणार नाही आणि जर भजन करायचं असेल तर गाव सोडावं लागेल. एक काम करा महाराज. काय निर्णय घ्यायचा तुकोबारायांनी विचार केला. काय करावं. तुकोबाराय सद्गदित झाले. अंतकरण भरून आलं. काय करावं. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाले. काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे, गावात राहावे कोण्या बळे. काय खावे आता कोणाकडे राहावे कोण्या बळे. तुकोबारायांचं अंतकरण दाटून आलं. काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे. महाराज म्हणतात, भल्या लोकापाशी सांगितली मात आणि केला माझा घात दुर्बळाचा. भल्या लोकापाशी म्हणजे पाटलांजवळ गावातल्या लोकांनी तक्रार केली. भल्या लोकापाशी सांगितली मात आणि केला माझा घात दुर्बळाचा. ऐका तुकोबारायांची नामनिष्ठा. जर गावात राहायचं असेल तर भजन करता येणार नाही आणि भजन करायचं असेल तर गाव सोडावं लागेल. लवकरात लवकर आत्ताच्या ताबडतोब निर्णय द्या आणि मग मात्र तुकोबारायांची नामनिष्ठा ऐका. तुकोबारायांच्या नामावरचा असलेला निर्धार ऐका. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास. महाराज ते एकवटोनी जिये क्षणी, अनुसरले गा माझी वाहनी. तेव्हा तयाची चिंतवनी मदची पडले. तो भक्त आहेत ना महाराज, ऐका ना. घालोनिया भार राहिलो निश्चिंत. ऐका. ज्याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, म्हटले पाटील गाव सोडावं लागलं तरी चालेल परंतु भजन बंद होणार नाही. याला म्हणतात भजनी विक्षेप, तेची पै मरण आणि नव जावा तो एक क्षण वया. तुकोबाराय म्हणतात, मी भजनाशिवाय एक क्षण देखील जगू शकत नाही. जीवना वेगळी मासोळी. महाराज म्हणतात, तुका तैसा तळमळी. एवढी जगद्गुरु तुकोबारायांची नामनिष्ठा. तुकोबारायांनी देहू गाव सोडलं आणि डोंगरावर जाऊन तुकोबारायांनी भजन चालू केलं. मला तिथं लोकांनी सोडलं नाही. मला त्या विषयाकडे जायचं नाही बरं का. मला चिंतन एवढ्या पुरतच मर्यादित संकोचित ठराविक आपल्यासमोर ठेवायचे. एवढे जगद्गुरु तुकोबाराय नामावरती प्रेम करणारे होते. एवढे तुकोबारायांची नामावरती निष्ठा होती. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये प्रचार आणि प्रसार जर केला असता, कशाचा केला असेल तर नामाचाच केला. तुकोबाराय म्हणतात, हकारोनी सांगे तुका,
नाम घेता राहू नका. काय काय महाराज म्हणतात, पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळासे दरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. जगद्गुरु तुकोबराय स्वतः नामधारक होते आणि लोकांनी नामस्मरणच करावं. हरेर नाम हरेर नाम हरेर नाम केवलम कली नास्तेव 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 गतिरन्यथा. नामचिंतनाशिवाय कोणताच पर्याय नाही, कोणतीच साधना श्रेष्ठ नाही, हे जगद्गुरु तुकोबारायांनी जाणलं होतं. आणि म्हणून या नामाचा प्रचार व्हावा प्रसार व्हावा हे सांगत असताना फक्त हाकारोनी सांगे तुका एवढ्यावरती थांबले नाहीत, तर लोकांपर्यंत पोचले आणि लोकांच्या पायाला लागून सांगू लागले. अभंगाचं पहिलं शरण. पाया विनवितो तुम्हाला करे टाळे बोला मुखी नाम. अभंगामध्ये आपण प्रवेश केला. जगद्गुरु तुकोबारायांची नामनिष्ठा नामावरती असलेली प्रीती आणि हा नामाचा महिमा वाढावा अशी जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतकरणातली भावना. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. विशेष बरं का महाराज, नुसता वाढविले नाही, कसा वाढवला? विशेष. तुकोबारायांनी विशेष नामचिंतनाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवले. ऐका. आणि मग मात्र तुकोबारायांनी हे ठरवलं की लोकांनी नामचिंतन केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. आणि मग मात्र तुकोबारायांनी लोकांना विनवणी करून विनंतीपूर्वक हात जोडून पाया पडून सांगायला सुरुवात केली. लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळे बोला मुखी नाम. अभंग अतिशय गोड आहे आणि तितका सोपा बी आणि सहज आहे बरं का. अतिशय सोपा आहे बरं का. मला असं वाटतं जवळजवळ सगळ्यांचा तोंडपाठ आहे बरं का. भजनी मंडळामध्ये सर्रास हा अभंग घेतला जातो बरं का. जवळजवळ सर्वांच्या परिचयाचा पाठ्यातला अभंग आहे. गोड आहे बरं का. पहिल्या दिवशी कुठंतरी बंधन आपलं आपणच सांभाळलं पाहिजे बरं का. आपला वारकरी संप्रदाय, आपल्या वारकरी संप्रदायाचे नेम आपणच जतन केले पाहिजेत बरं का महाराज. आहे काय का आपण कीर्तनकारांनी, आपण कलाकारांनी ह्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत बरं का महाराज. कुठंतरी वारकरी संप्रदायाचं महत्त्व अशा प्रकारे आपलं आपणच जपलं पाहिजे, लोकांना अशा प्रकारे ते सांगितलं पाहिजे. तुकोबारायांच्या अंतकरणामध्ये समाजाच्या विषयी असलेली उत्कट अशा प्रकारची उद्धाराची तळमळ. तुकोबाराय म्हणतात लागून या पाया विनवितो तुम्हाला. आता खरं तर तुकोबारायच नाहीत बरं का महाराज, सर्व संतांनी समाजाला हात जोडून पाया पडून सांगितले बरं का. कर जोडून विनवितो तुम्हाला तुम्ही वासुदेव वासुदेव.
नका करू संसार श्रमारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नका गुंतो विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा गुंतो विषय कामारे हे आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव नाथ महाराज म्हणतात कर जोडोनी विनवितो तुम्हारे तुम्ही कर जोडोनी तुकोबाराय म्हणतात लागोनी या पाया नाथ महाराज म्हणतात कर जोडोनी विनवितो तुना नामदेवराय म्हणतात विनवितो सकळा जना कर जोडोनी थोरा लहाना दान इतुले द्या मदतीना हे मान तुकया बंधू म्हणे राम तुकोबरायांचे बंधू कानोबराय म्हणतात बरं का विष्णुदास विनविनामा बोलू नका भव कामा धरांतरी निज कामा करा न चुका नेमा हरिभक्ती म्हणजे सर्व संत समाजाच्या पायाला लागतात तुकोबराय देखील पायाला लागतात लागून या पाया विनवितो तुम्हाला महाराज पायाला लागतात तो कोण आहे तो तुकोबराय महाराज होय जे तुकोबराय पायाला लागतायत आपल्या पाया पडताहेत आपल्याला विनवणी करतायत विनंती करताहेत ते तुकाराम महाराज कोण आहेत विष्णू जोडीकर विष्णू जोडीकर हे माता रजवंदी हर माता रजवंदी हर आपल्या पायाला लागतायत आपल्याला विनंती करतायत ते तुकाराम महाराज कोण आहेत थोडंसं कळवून देतो तुम्हाला ऐका महाराज म्हणतात विष्णू जोडीकर कोण अहो विष्णू जोडीकर आणि माथा रजवंदी हर भगवान शंकर आणि भगवान विष्णू ज्यांच्या समोर हात जोडतात ऐका ते तुकोबराय ऐका तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले ब्रह्म तुकासे आले तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले एवढी या तुकोबरायांची योगिता त्या जगद्गुरु तुकोबरायांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी हो तुकाराम तुकाराम नाम घेता का हे नाम घेता का बेयम नाम घेता का अधिकार ज्यांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम ऐका तुका तुकाराम से दो नाम एक अंग तुका तुकाराम से दो नाम एक अंग उनका से तो भंग गया इनका से तो अभंग म्हणून तो सासवडला मोठा कार्यक्रम छोट्या माऊलीने आमच्या केला अजून अभंग आहे ना सेतू त्यांचा महाराज तो शेतू कुणी बघितलाय महाराज रामाने बांधलेला आहे का एवढी जगद्गुरु तुकोबरायांची महती एवढं श्रेष्ठ तुकोबरायांचं व्यक्तिमत्व एवढं साधू तुल्य तुका आकाशा एवढे तुकोबराय मोठे परंतु महाराज नामचिंतनाची महती नामचिंतनाचं महत्व लोकांना कळावं म्हणून लागून या पाया विनवितो तुम्हाला
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. एवढे तुकोबराय मोठे, परंतु हात जोडून विनवणी करून विनंतीपूर्वक लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. आता या ठिकाणी प्रथमेश महाराज एक शब्द लय महत्वाचा आहे. हो महाराज 8:15 वाजले, काय करू आता. लागोनिया पाया तुकोबराय, लागोनिया पाया, पायाला लागणं म्हणजे काय ऐका. नमस्कार वेगळा, रामराम वेगळा, दंडवत वेगळा, आणि महाराज या ठिकाणी पायाला लागणं वेगळं. ऐका ना महाराज, सलाम एका हाताने केला जातो तो सलाम असतो, सलाम बरं का, एका हाताने केला जातो तो सलाम. 2 हात राम 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 राम, 2 हात जोडून राम 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 केला जातो बरं का महाराज. ऐका, 2 हात जोडून थोडंसं वाकून झुकून केला जातो, त्याला नमस्कार म्हणतात. संपूर्ण शरीर जमिनीवरती लोटून केलेली क्रिया दंडवत दंडापरी, काही नुरे उरावे, याला दंडवत म्हणतात बरं का. लिंग का प्रतिमा दिठी, मनोबराय म्हणतात देखो खेकवत अंगेष्टे, लोटीली जे का काठी पडली जैसे. ऐका, जमिनीवरती पडलेली काठी तशी सर्वांगाने टेकून जमिनीवरती पडते, तसं सर्वांगाने टेकून जमिनीवरती पडणं याला काय म्हणायचं, याला दंडवत. आमच्या त्याला दांडवाट म्हणतात बरं का, आमच्या दांडवाट, आमच्या बोरात काय म्हणतात त्याला, दांडवाट. दांडवाट बरेच मराठी शब्दांची आम्ही वाट लावली बरं का, सांगत नाही सगळे शब्द बरं का. त्याला दांडवाट म्हणतात बरं का. म्हणजे एका हाताने केला जातो सलाम, 2 हाताने केला जातो तो रामराम, 2 हात जोडून थोडंसं झुकून केला जातो त्याला नमस्कार म्हणतात. संपूर्ण शरीर जमिनीवरती झोकून लोटून त्याला दंडवत म्हणतात. परंतु समोरच्या पायावरती आपलं मस्तक ठेवणं याला पाया पडणं म्हणतात. मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी, पाय आणि आपलं डोकं याला पाया पडणं असं म्हणतात. महाराज म्हणतात लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, असं आहे बरं का. आणि पाया पडणं लय महत्वाचा गुण आहे बरं का, पाया पडलं पाहिजे बरं का. तुकोबाराय म्हणतात पाया पडे जन एकमेका, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. पाया पडलं पाहिजे महाराज. थोरपणा परहा सांडीजे, उत्पत्ती आघवी विसरीजे, जगात धाकुटे होईजे तै जवळीक माझे. जगात धाकुटे, धाकटे म्हणजे काय, धाकट धाकट, थोरलं मधवानी, धाकट म्हणजे लहान. जगात धाकुटे होईजे तै जवळीक माझे. म्हणून नम्र झालं पाहिजे हो महाराज. नम्र झाला होता त्याने कोंडिले अनंता. म्हणून महाराज पाया पडलं पाहिजे, एकमेकाच्या पाया पडलं पाहिजे बरं का. एकमेकाने एकमेकाचा सन्मान आदर केला पाहिजे बरं का. राखावी बहुतांची अंतरे. मी गुरुजींकडे 4 महिने होतो बरं का. ज्ञानेश भक्त अर्जुनजी महाराज लाडगुरुजी चातुर्मासामध्ये त्यांच्या भिंतीवरती लय भारी ओवी लिहिली होती बरं का. तिथं त्या चातुर्मासामध्ये ज्या शाळेमध्ये ज्या वर्गामध्ये आम्ही राहायचो तिथं लिहिलं होतं, राखावी बहुतांची अंतरे आणि भाग्य येती तदनंतरे बरं का. भाग्य येती, सन्मान सर्वांचा करायला शिकलं पाहिजे बरं का. सर्वांच्या समोर नम्र व्हायला शिकलं पाहिजे, सर्वांच्या समोर वाकायला झुकायला शिकलं पाहिजे, समोरच्या पायावरती डोकं ठेवायला शिकलं पाहिजे. महाराज म्हणतात लागोनिया पाया म्हणजे समोरच्याचे पाय आणि आपलं डोकं याला पाया पडणं म्हणतात. आणि डोकं लय महत्वाचं आहे बरं का महाराज. डोकं लय महत्वाचं आहे. शरीरामध्ये सर्वात महत्वाचा अवयव जर कोणता असेल तर डोकं आहे बरं का. सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम, डोकं लय महत्वाचं आहे. म्हणून तर सक्ती आहे ना महाराज. काय महाराज हेल्मेट घालणार ना तुम्ही आता, ते लय महत्वाचं आहे. ते हेल्मेट कशा करता महाराज, ऐका ना महाराज. तुम्ही सुरक्षित तर शिर सलामत तो पगडी 50 होय ना महाराज. अपघात झाल्यानंतर तुमचा पाय जाऊ द्या, तुमचा हात जाऊ द्या, तुम्ही निमित्त तुटून जाऊ द्या, कटून जाऊ द्या, फक्त तुमचा काय शब्द असावं, डोकं शब्द असावं बरं का. म्हणून तर सक्ती आहे. तुम्ही हेल्मेट वापरा बरं का महाराज. आपलं डोकं सुरक्षित असलं पाहिजे बरं का. माझे इथं महाले महाराज या ठिकाणी आहेत. माझ्या मुलाचा अपघात झाला मध्ये 2-3 वर्षापूर्वी महाराज बरं का. हेल्मेट नव्हतं, परंतु मी 25 वर्ष कापड दुकानामध्ये सर्व्हिस केली. परंतु घरून निघताना माझं एक 12 किलोमीटर भोरपासून गाव आहे. 25 वर्ष मी सेवा केली, परंतु बिगर हेल्मेटचा मी कधीच घरातून बाहेर पडलो नाही. पोराला सांगितलं हेल्मेट जर घातलं असतं तर म्हटले तुझा चेहरा सुरक्षित राहिला असता बरं का महाराज. ते घासत गेलं बरं का. ज्ञानोबांच्या कृपेने त्याला सुरक्षित
हरी त्या संभाळ्या अंतर्बाह्य. ती माझी परमार्थाची पुण्य एखाद्याची समजा. विठाला विठाला असं म्हणतायचं आपलं डोकं सुरक्षित असलं पाहिजे बरं का. शिर सलामत तो पगडी पचात फुकट नाही म्हणे झाल्या बरं का महाराज. त्या म्हणे मग फार मोठा भाव आहे, फार मोठा अर्थ घेऊन मन तयार होत असते बरं का. पण डोकं आपलं सुरक्षित पाहिजे बरं का. डोकं सुरक्षित पाहिजे. आणि म्हणून डोकं हे सर्व इंद्रियामध्ये, सकळ इंद्रिया सर्व इंद्रियामध्ये डोकं मुख्य आहे बरं का महाराज. आणि डोकं जर ज्याला डोकं नसेल ना, डोकं असून मी डोकं एखाद्याला जर नसेल तरी बी त्याला काय महत्व नाही बरं का. डोकं आहे परंतु डोकं नाही बरं का महाराज. एक माणूस म्हटले महाराज आमच्या गावामध्ये अशी एक व्यक्ती म्हटली त्याला 2 पाय नाही तो महाराज. असं म्हटले 2 पाय नाहीत म्हटले हे काही विशेष नाही बरं का महाराज. आमच्या गावामध्ये अशी एक व्यक्ती महाराज त्या माणसाला 2 हात नाहीत म्हटलं हे बी असू शकते महाराज बरं का महाराज. आमच्या गावामध्ये अशी एक व्यक्ती महाराज त्याला 2 डोळे नाहीत महाराज. आता या आम्हाला महाराज लोकांना असले आंधळे पांगळे लुळे खोळे पंढरपूरमध्ये तर घाटावरती सगळ्यांनाच पाहायला मिळतात बरं का. वंडक्यासारखे ते असतात नुसते वंडक्यासारखे बरं का. त्यांना हात नाही पाय नाही काय नाही बरं का. परंतु त्यांनी काय केली, त्यांनी कळस केला बरं का. आली लहर आणि त्यांनी केला कर बरं का. पाय नाही म्हणले बरं आहे म्हटले, हात नाही ती बी बरं आहे म्हटले, डोळे नाही तिथपर्यंत मी मला बरं वाटलं. परंतु म्हटले महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल म्हटले आमच्या गावामध्ये अशी एक व्यक्ती आहे म्हटले त्या व्यक्तीला डोकंच नाही म्हटले. बहुतेक याला डोकं नसावं बरं का. पाय नाही हात नाही इथपर्यंत ठीक आहे परंतु डोकं नाही असं नाही बरं का महाराज. डोकं हे माणसाचं अस्तित्व आहे बरं का महाराज. ऐका ना महाराज. पण डोक्याला एवढं महत्त्व आहे तुम्ही किती पटीचा पोहणारा असू द्या बरं का. त्याचं संपूर्ण शरीर पाण्यामध्ये असतं परंतु डोकं मात्र डोकं लय महत्त्वाचं आहे बरं का महाराज. आणि सकाळी उठताना तुम्ही प्रयोग करा. संपूर्ण शरीर उचलण्याकरता पहिलं काय उचलावं लागतं, डोकंच उचलावं लागतं. तुम्ही सकाळी डोकं जागेवर ठेवा आणि पाय वर करून उठण्याचा प्रयत्न करा, तुमचं शीर्षासन होईल बरं का. मला काय सांगायचं, डोकं लय महत्वाचं आहे, डोकं महत्वाचं आहे. आणि असं महत्वाचं डोकं समोरच्याच्या पायावरती ठेवणं याला पाया पडणं असं म्हणतात महाराज. 7:08 झाले पक्क कळलं. लागून या पाया विनवितो तुम्हाला. पायाला लागून हात जोडून विनवणी करून विनंतीपूर्वक सांगतात लागून या पाया. परंतु नेमकं सांगायचंय तरी काय महाराज. करे टाळी बोला मुखे नाम, करे टाळी बोला मुखे रिक्वेस्ट आहे, प्रार्थना आहे, हात जोडून कळकळीचं तळमळीने सांगणं आहे. करे टाळी बोला मुखी नाम. काय तुकोबारांची तळमळ आहे. करे टाळी बोला मुखी नाम. करे टाळी याला करे टाळी. कर म्हणजे हात बरं का. कर जोडोनी इथं करे टाळी म्हणजे हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम चिंतन करा. टाळी वाजवली पाहिजे. तुकोबारा म्हणतात करे टाळी. काय टाळ्या वाजवतात परंतु भजन करीत नाही तो महाराज. आणि काय भजन करतात परंतु टाळ्या वाजवत नाही बरं का. तुकोबारा म्हणतात टाळीचं भाजनाचं काय झालं पाहिजे, जॉईंट खातं खोललं पाहिजे बरं का कीर्तनामध्ये. जॉईंट खातं फक्त बँकेतच नको बरं का, पैसे काढण्याकरता व्यवहार चालण्याकरता बरं का. टाळी, हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण याला म्हणतात करे टाळी बोला मुखी नाम. टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची वाट. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची
टाळी वाजवावी, टाळी वाजवावी बरं का. चोखोबर आहे म्हणतात टाळी वाजवावी, गुढे टाळी वाजली पाहिजे, टाळी वाजली. टाळीचा लय आळस आहे हो आमच्या राम महाराज राऊत बाबा बरं का महाराज. भजन केलं नाही टाळी नाही वाजवलं की महाराज त्यांच्या पुढं बसणाऱ्याचं काय खरंच नाही बरं का महाराज. हे भजनाची शिस्त आहे हो महाराज. भजन तुका म्हणे येते भजन प्रमाण तुकोबराय म्हटले, काय थोरपण जाळावे ते म्हणून भजनही झालं पाहिजे. आणि भजनामध्ये टाळी हे वाजली पाहिजे. महाराज म्हणतात करे टाळी कीर्तनामध्ये टाळी लय महत्वाची बरं का. 1 2 3 एक सुंदर अशा प्रकारे एक असा दोहा माझ्या वाचण्यामध्ये गेलाय बरं का. बगीचे की शोभा माली से, खाने की शोभा थाली से, जामात की शोभा साली से, और कीर्तन की शोभा ताली से. वा माझं मीच मावा म्हणून घेतो, मी मला वावा म्हणून घेतो बरं का महाराज. म्हणजे कीर्तनाची शोभा आहे बरं का. कीर्तनाची शोभा टाळी आहे, टाळी वाजली पाहिजे, टाळी बरं का. महाराज म्हणतात ऐका ना, टाळा टाळी लोपला नाद, टाळी लोपला हो टाळा. या ठिकाणी महाराज टाळ आणि टाळी बरं का. ज्यांच्याजवळ टाळ नाही त्यांनी टाळी, आणि ज्यांच्याजवळ अशा प्रकारे टाळी वाजवण्याचं साधन आहे टाळी वाजवावी. टाळा टाळी लोपला नाद, अंगोअंगी मुराला छंद, भोग भोगताची अटला भेद, ज्ञान गिळो निघावा गोविंद. ऐका टाळी वाजली पाहिजे, करे टाळी देवाने टाळी. ऐका ना महाराज, एवढे सजीव जीव आहेत, या सर्व सजीव जीवामध्ये देवाने फक्त हात माणसाला दिलेत बरं का महाराज. माणूस सोडून कुणालाच हात दिले नाहीत बरं का. आता या हाताचा काय आपण उपयोग करायचा. काय माणसं टाळी वाजवण्याकरता आळस करतात, परंतु हात मारायला हुशार असतात तो महाराज. हात मारण्याकरता हात नाही बरं का महाराज. दुसऱ्याला टाटा बाय बाय करण्याकरता हात नाही महाराज. या हाताचं महत्व प्रत्येकाला कळावं ना महाराज. ऐका ना महाराज, काय गोष्टी लय सोप्या असतात बरं का. एक म्हण आहे बरं का, आपला हात जगन्नाथ, आपला हात जगन्नाथ आहे महाराज. या हाताने काय करता येणार नाही, काय सुंदर आहे बरं का महाराज. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाकितो, मधुर हे वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करीतो, विश्रांतीही घ्यावया, आणि घेतो झोप सुखे फिरून उठतो, ईश्वराची दया. मला चिंतन असं म्हणतायचे, हाताने बहुसाल काम करीतो. ऐका, जो हातावर हात ठेवून बसेल ना त्याला काही मिळणार नाही बरं का महाराज. जो या हाताला काम लावेल, जो सतत या हाताने कष्ट करील, उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी तुकोबाराय म्हणतात. उद्योगाची घरी बरं का महाराज. बऱ्याच लोकांना अशी सवय लागली, देरे हरी आणि पलंगावरी मिळणार नाही महाराज बरं का. या हाताला कामच लावलं पाहिजे. आपला हात जगन्नाथ आहे बरं का. फार मोठी क्रांती जीवनामध्ये करता येते बरं का महाराज. मी गरीब आहे, मग मी दे नाही, माझ्याकडे पैसा नाही, मला कपडा नाही, मोबाईल नाही, गाडी नाही. या हाताला कामाला लाव, 6 महिन्यामध्ये क्रांती होईल तुझी. विठाला रडत बसू नका, काम करा.